नमस्कार, मी नीता. माझ्या छोट्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. हा माझा पहिला व्लॉग आहे आणि आजचा दिवस खूप खास आहे. हा व्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन आहे आणि ते मी कसं केलं हे दाखवणार आहे. तसंच माझा आजचा दिवसही कसा होता माझ्या छोट्या बाळासोबत हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला. सकाळी लवकर उठून अंघोळ आणि देवपूजा केली, त्यानंतर डबा बनवला. ही आमची सई सुट्टीला मामाकडे आले. सगळं आवरल्यानंतर मी बाहेर रांगोळी काढायला गेली. माझं पिल्लू पण तिथं बाहेर आलं मला मदत करायला. त्याला पण रांगोळी काढायची होती. तो अजिबात मला रांगोळी काढू देत नव्हता. माझा खूप वेळ फक्त रांगोळी काढण्यातच गेला होता. नंतर मी रांगोळी कंप्लीट केली आणि त्याने सगळी रांगोळी सांडली, इकडं तिकडं फेकलं सगळं आणि पायऱ्या चढून वरती चालला होता. आणि रांगोळीत बसून सगळे कपडे त्याने घाण केले होते. तेवढ्या पायऱ्या चढून तो एकटाच वरती गेला होता. बाहेर शांत बसत नाही म्हणून त्याला घरात सोडलं होतं. तर घरात त्यानं जास्तच धुमाकूळ घातला. त्यानंतर रांगोळी कंप्लीट करून मी पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घातला प्रसादासाठी. माझा एकीकडे स्वयंपाक चालू होता आणि एकीकडे सई दर्शला खेळवत होती. बऱ्याच वेळा असं होतं की मी काहीतरी कामात असते आणि असंच दर्श माझी वाट बघत राहत असते. संध्याकाळी देवासमोर दिवा लावला, ताजी आणलेली फुले वाहिली, काही रांगोळीजवळ ठेवली, बाहेर ठेवली. त्यानंतर शेवटचा अध्याय वाचायचा चालू होता. तो होईपर्यंत मी उद्यापनाची बाकीची सर्व तयारी करून घेतली. त्यानंतर 3 लहान मुलांना जेवू घातलं आणि असंच एकदम साध्या सरळ सोप्या पद्धतीनं मी उद्यापन केलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका. धन्यवाद.